मी 5 वर्ष झाले 40 म्हातारे सांभाळतो आमच्या इथे. 40. खाणं पिणं कपडा लत्ता चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायतमध्ये 40 म्हातारे गावातल्या, नाही तर इकडून झाडतात. ज्या त्या गावानं आपले आपले म्हातारे सांभाळा. वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला. आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा. अजून एक काम आहे, शेवटचं काम सांगतो, मग आपण पुढे बोलू. पण ते काम जरा अवघड आहे. तुम्ही करतान का नाही मला माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही. त्याच्यामुळं मी आता सांगत नाही, ते बंद केलं सांगणं. कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं काय, नाही का? काय त्याचा उपयोग काय? दर गावात सांगितलं मी, ते 7वं काम जरा अवघड आहे, कोणीच करीत नाही. मग काय करू? नाही मी सांगतो पण कोणी ऐकतच नाही, तर मग कसं काय करावं? महिला मंडळ काय करू? दुसऱ्यावर जळायचं नाही. जर तुम्हाला 100 वर्षे जगायचं असेल तर, नाही तर मरा. मला कळत नाही काऊन लोक दुसऱ्यावर जळते. तुम्हाला मोठं व्हायचं तर व्हा. दुसऱ्याला लहान का करता? हे बघा, परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, अभंग नाही सांगत. मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे. नीट ऐका, काय? मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे, पण मलाच एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे. सगळ्याला मिळू दे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतरी आपलं काय, इथं येताना काही आणलं नाही, जाताना काही कोणी नेलं नाही. टाटा बिर्ला नेणार नाही, धीरूभाई अंबानी नाही, कोणी नाही, तुम्ही नाही ना आम्ही नाही. मग कशाला येड्यावानी करता? म्हणून माझी गावकऱ्याला, ग्रामपंचायतीला विनंती आहे, तुम्ही एक टप्पा पार केला पण सगळं संपलं असं नाही. आणि हे कधी संपत नसतं. मला गावातले लोक, सरपंच गावात घेऊन येताना मला म्हणे, सगळ्या गावात प्युअर ब्लॉक झाले, एक गल्ली राहिली एवढी. आता मी म्हणलं बाबा एवढी गल्ली तुम्ही करन तेव्हा नवीन एक गल्ली तयार होईल, किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडन फुटन, हे चालूच राहणार आहे, हे संपणार नाही. काम कधीच संपत नसतं. खूप चांगल्या गोष्टी आहे तुमच्या गावामध्ये. काही दिसल्या मला उणिवा. काही लोक शेतात गेले राहायला, त्यांच्या जागा पडक्या आहे, चांगल्या ठेवल्या पाहिजे. तिथं भाजीपाला लावा, शेवगा लावा, सीताफळ लावा, जागा तुमच्याच आहे, खाऊ द्या ना. तुम्हाला जाता जाता एक सांगून देतो, कुणाला राग आला तर येऊ आला, जर त्या जागा त्यांनी नीट नाही केल्या तर पंचायतला त्या जागा ताब्यात घ्यायचा अधिकार आहे. हे कायद्यानं सांगतो मी. मला घ्यायची नाही, ती यायची नाही. चांगलं ठेवा. आपलं म्हणणं काय, गाव चांगलं करू राहिलं, सगळं काम चांगलं करू राहिलं, महिला चांगले करू राहिले, करा. एक एक घराच्या पुढे दगड अजून दिसते. मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. हे दगड हरामखोर पुढं काऊन ठेवते मला अजून कळलं नाही. हो काय, असा धरून डोक्यात घातला पाहिजे त्याच्या. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर सुख पायरी पुढे नाही लावायची, पायरी पोटात करायची. तर 7 दिवस सप्ताह केल्याचा उपयोग आहे. पुढं कसं पायरी करतो मला कळत नाही.
लोकाच्या रस्त्यातले आम्हाला काटे वेचायचे सांगितले का दगड टाकायचे सांगितले? बरं काय काय हरामखोर असे दगड ठेवू. तुमचं लय बरं आहे, 90% बरं आहे. मी आता लय गावं पाहिलं ना, लय जायला लोक आहे. तुमचं चांगलं आहे, हळूहळू होईन. मग आता गाव म्हणलं तर एवढे तेवढे राहतेच. सरपंच कुठे गेले? मी सरपंचाच्या घरी जेवायला गेलो तर मी तिथे एक जाळी पाहिली. मला असं वाटतं ती मच्छर मारायची होती काय करून. हां बरोबर आहे का? हां आणि ते मच्छर मारायची जाळी सरपंचाच्या घरी लागतीच. हा ना. त्याच्यावर 2 गोष्टी लक्षात आल्या की गावात मच्छर आहे. आमच्या तिकडे आहे ना, तुम्ही ना आम्ही काही लांब नाही पण काही किलोमीटरवर फरक पडत असतो. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला असे 2-2, 4-4 कुत्री बसते. रस्त्याच्या कडेला 2 पाय पुढं 2 पाय मागं. त्याची काय मीटिंग चालते भगवान जाणे. पण ते काय करते, गाडी आली, मोटरसायकल 4 व्हीलर आली, त्या गाडीच्या मागं पळते. अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे. मला अजून कळलं नाही ते कुत्रे त्या गाडीच्या मागं काऊन पळते. त्याला काय शिवाजी पुरस्कार असतो का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का? मग काय त्या कुत्रे मागं लागायचं कारण काय असेल? खूप विचार केला, मला काही उत्तर सापडलं नाही. पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं. काय शिकायला मिळालं? किती कुत्रे गाडीच्या मागं लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं. असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते. त्यांच्या नादी लागायचं. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात असतेच असते. आता त्याला काय करणार? त्याला असते. ते देवानं पाठवलेले, तुम्ही आम्ही थोडी खंडोबा येतो. त्याला नाव ठेवायचं नाही, तिकडं लक्ष द्यायचं नाही. हे निसर्गातल्या गोष्टी काही. तुम्ही म्हणा साप कशाला, इच्छू कशाला, उंदीर कशाला, घुस का, हे देवानं पाठवलेले. त्याचा रागराग करायचा नाही, इलाज काढायचा, इलाज. मला एवढा टेम नाही, नाही तर एक कसे जन्माला आले हे सुद्धा लई भारी झालं. यांचा जन्म कशातून झाला हे सुद्धा लय भारी. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या. माझं गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतनं केल्या पाहिजे. अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे हे लक्षात आलं. आणि आम्ही आमच्या इथे काय केलं साहेबाला माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स. गावकरी मंडळी, मी कोणाची सुपारी घेऊन आलेला माणूस नाही. मी सांगितलं उपजत वारकऱ्याची औलाद आहे. माझ्या 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो, माझ्याकडे 2 गोष्टीचं माझ्याकडे ताकद आहे. एक, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. 2, मी आयुष्यात कधी हरामाचे 10 रुपये कोणाचे खात नाही. त्याच्यामुळं तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरणी सांगून मला काही घेणं नाही. आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन, काय आपली भेट होईल नाही होईल, कशासाठी सांगायचं, काय करायचं. उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही. कशासाठी काही सांगायचं लोकाला. आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही. आणि आम्ही आमच्या लोकांकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला समजून सांगितलं, समजून बी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या. तुमच्या एवढंच माझं गाव आहे. नीट ऐका महिला, गावकरी, तरुण पोरं,
सेम तुमच्या एवढं गाव आहे, तुमच्या एवढेच घर आहे, तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे. तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स 6 लाख रुपये. किती? 6 लाख. तो बी लोक भरीत नाही, थोडे लागले भरायला. पाणीपट्टी हे ते भरते, घरपट्टी भरीत नाही. महिला मंडळ तुमच्या इथला टॅक्स किती? 6 लाख. माझ्या इथला टॅक्स आहे 40 लाख. एवढेच घर, एवढेच माणसं आहे. 6 लाख कुठं, 40 लाख कुठं. आणि माझ्या गावात 100% लोक टॅक्स भरते. वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते. तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते, आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते. आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे, शेवंतबाई आहे, बिजलाबाई आहे, लक्ष्मीबाई आहे, साखरबाई आहे. या महिला घरात एकट्याचे, घरकुलात राहत्या, नवरा वारलेला आहे, मुलबाळ नाही, एकट्याच घरात लोकाच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी 5,000 रुपये टॅक्स भरत्या. मी इथून दंडवत करतो, त्याच्यामुळं गाव सुधारलं आहे. 5,000 रुपये आम्ही घेतो, 800 घराचे 40 लाख मला जमा होते. पण आम्ही सुविधा बी तशाच देतो, एका हाताने टाळी वाजत नाही. माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी. आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी, साक्षीदार आहे साहेब. तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या. आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत, साधारण एका माणसाचे 1,000-1,500 तर वाचते वर्षाचे. एका माणसाला एक जार, रोज एका घराला एक जार 20 लिटरचा. इकडे पाणी कशाचं आहे आता? एक जार देते का? पण मोफत देते, 5 रुपयाला देते. तिथेच गडबड होती. आता 5 रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे 150, वर्षाचे 1800. वाचले ना त्या बाईचे पैसे, कसे नाही भरायचे. आणि याच्यात काय होतं, मी आधी तुम्हाला सांगितलं, मला दुधडशी काही घेणं नाही आहे, मी जे आहे ते मांडणार आहे. 800 तुमच्या घरं, किती जार जाते? साधारण जार किती जाते? 300 जाते. म्हणजे 500 घरी ते पाणी जात नाही. कळलं का नाही कळलं? 500 घरी ते पाणी पित नाही. ते आपलेच लेकरं आहे ना, प्यायला पाहिजे ना. 300 घरी जातं, 500 घरी जात नाही. म्हणून आम्ही काय केलं, ते जे टॅक्स भरण झाला तो एक जार फुकट. मग या फुकटच्या लालचीने लोक पैसे भरायला लागले. अजून काय, माझ्या इथे सगळे मसाले आम्ही करून देतो. तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका. शेवाय करतो, पापड करतो, बटाटा चिप्स करतो, बटाटा चिवडा करतो, ऊसाचा रस काढतो, हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर, हे सगळ्या मसनी ग्रामपंचायतमध्ये लोकाला फुकट वर्षभर. संपूर्ण गावाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फुकट आहे महिलाला, 5,000 रुपये. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर. काय पाहिजे लोकाला? मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरून बी पंचायत देते आमची. मी सांगितलं 40 म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायतमध्ये. 1.5 लाख नारळ फुकट खाते गाव. 1.5 लाख नारळ. शेती करायचा एक ट्रॅक्टर आहे आमचा पंचायतचा, मोठा आहे तो, सगळ्यात मोठा. म्हणजे 30% सबसिडी आहे नांगरा मोगड्याला. तुमच्या इथे 1 एकर नांगराला किती पैसे लागते? 1800. तर समजा आम्ही 1400 रुपये नांगरितो.
5 एकर नांगरलं तर 2,000 रुपये त्याचे वाचत आहे. आणि 10 वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडावंदन करत नाही, कोणतंच नाही. 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, कोणतंच नाही. मग कोण करतो? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथे. बाया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही. पहिली पावती फाड, पहिली पावती फाड, पैसे घेऊन येण्याच्या 7-7, 8-8 लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडे पहिल्या दिवशी. काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही. पहिली पावती 15 ऑगस्ट, दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावतीवाली 1 मे, चौथी पावतीवाली 17 सप्टेंबर. काय बिघडतं? गावातल्या बाईनं झेंडावंदन केलं तर बिघडतं काय? सरपंचांना दोरी वाढ काही गरज आहे? बरं, तिला साडी चोळी घेतो आम्ही, तिची पूजा करतो, तिला झेंड्यापाशी न्यायचं, ताई ओढा. हो, मी पाहिलं माझ्या डोळ्याने, अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या. तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचं झेंडावंदन करायला मिळेल म्हणून. का नको? जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको? साहेब, यावर्षी मी शपथ खाऊन सांगतो, मी 1 एप्रिलला पैसे भरले माझे. मी घरी नव्हतो त्या दिवशी, मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो. मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा, टॅक्स भरा, आज 1 एप्रिल आहे. पोरगी गेली, आमचा टॅक्स भरला, 11 वाजता भरला माझा टॅक्स. मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे. म्हणलं किती आहे? ते काय 8-9 हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून. पण मला राहवलं नाही. मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला? ते मला म्हणे पावती नंबर 221 आहे म्हणे. 1 तारखेला 11 वाजता माझा नंबर 221 होता. किती लोक जागरूक झाले समजा. आणि मी बार बार कहून म्हणतो महिला भरत्या, महिलाच्या हाताने झेंडावंदन कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. त्याच्यामुळं माणसाचा काही संबंध नाही. राहशीन तर राह, जाशीन तर जाय. हा, नाही तर काय त्याला, काय त्याला काय. आणि तसंच केलं पाहिजे. पण ते होतं काय, महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतला अडचण येते नावावर करायला. लग्नाच्या नोंदी केल्या पाहिजे. तुमचं गाव आता सुधारलं, विकसित आहे, सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे. इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत आहे, नोंदीच नाही. मला पुढे टेम्पूरला तर मी सांगन काय भानगड आहे. एक व्यायामशाळा आहे आमची इथं, महिलासाठी वेगळी, पुरुषासाठी वेगळी. दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री. 5,000 अजून संपले नाही. हां, काय पाहिजे लोकाला अजून? म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं ते किरकिर करतं, मग कागद लवकर द्या, ग्रामसेवक आला नाही का, त्याला समजत नाही का, सरपंच कुठं मेला. म्हातारा माणूस चिडचिड करतं. मी 2-3 बारे ऐकलं, म्हणलं म्हाताऱ्याला काय करावं. मग आता आम्ही 3 मसनी आणल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचं, बाबा बसा, आणि त्याचे पाय दोन्ही त्या मसनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचं. त्या मसनी म्हाताऱ्याच्या पाय दाबीच्या अशा. बाबा उठतच नाही ना, चट येईन ग्रामसेवक, पुढं पळून चाललं, आपलाच आहे असं. ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हाताऱ्याचे, याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि एवढं करून आम्ही काय त्याच्यावर उपकार नाही करीत, करतो कशातून? त्याने दिलेल्या पैशातून. त्याच्यामुळं कोणावर उपकार करायचा काही संबंध नाही त्याचा. ह्या हातानं द्या, ह्या हातानं घ्या, आणि चांगलं राहायचा. आता तुम्ही हे सप्ताह केला, 5-6 लाख रुपये वर्गणी लागली असं का नाही? कमीत कमी
म्हणजे माझ्या अंदाजाने 10 लाखाच्या पुढे जाईन. पण 5-6 लाख. मग याचा अर्थ काय होतो, लोक पैसा देते, समाज पैसा देतो, घेणाऱ्यानं डोकं वापरलं पाहिजे. सप्त्याला कसे देते, पंचायतला काहून देत नाही? 20 रुपयाचे वांगे घ्यायला ही बाई 10 ठिकाणी टंगड्या तोडी ती. पहिल्या दुकानात वांगे घेत नाही. मग 20 रुपयात एवढी बारकाई करणारी बाई 4000 ग्रामपंचायतला उगाच देईन का? तिला पाहिजे ना, तिला परवडतं का नाही परवडतं. या सगळ्या गोष्टी करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं भरपूर लावा, शेताला लावा, रस्त्याला लावा. 20-24 तास आहे माझ्या इथे. पाणी चांगलं आहे, शाळा चांगलं आहे, अंगणवाड्या चांगलं आहे, 42 CCTV कॅमेरे, 25-30 ठिकाणी हात धुवायला बेसिन आहे माझ्या गावात. रस्त्याला जनरली आपण काय म्हणतो, इथं लघवी करू नका, इथं थोकू नका, इथं कचरा टाकू नका. मग कुठे टाका? मग इथं लघवी करू नका लिहिलं ना, लोक तिथंच लघवी करते. मग आम्ही तसं नाही केलं. दर ठिकाणी बेसिन लावलं, प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका, आणि त्याला पाणी 24 घंटे. स्मशानभूमी चांगली आहे. स्मशानभूमीत जाळायला लागणारे लाकडं पण ग्रामपंचायत फुकट देते. म्हणजे जन्मल्यापासून सुरू होतं तर मरुस तर आहे. लाकडं का देतो आम्ही, मी सांगेन तुम्हाला पुढं. मी म्हणलं सरपंच जरा हरामी पाहिजे, बदमाश पाहिजे, या लोकाला वळवलं पाहिजे. काय करायचं हे सहज ऐकत नाही हे लोक. असं तुम्ही सांगितलं की लोकांना ऐकलं, उद्यापासून हुशार झाले आणि चांगले झाले असं होत नाही. याला गुतावं लागतं. उंदराच्या मागं लागून उंदरं हाती लागत, पिंजऱ्यात कुटका लटकायचा, तेव्हाच उंदरं सापडले तर सापडले. उंदराच्या मागं पळून उंदरं हाती लागत नाही. हे 4-4 हजार रानडुकरं सांभाळायचे, हे काय खायची गोष्ट आहे की? हे कोणाचं काम नाही आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये, नीट आहे का, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोघात तुलना करू नये. का म्हणता ना, बसा. या दोघात तुलना करू नये, पण करायचीच ठरली तर दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असं जर विचारलं समाजाला, तुकाराम महाराज श्रेष्ठ का छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ असं जर विचारलं तर कुणीही सांगन तुकाराम महाराज श्रेष्ठ. बरोबर आहे का नाही? कुणीही सांगा. पण मला खरं सांगा, औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती आणि आग्र्यात कोंडलं असतं तर तुकाराम महाराज सुटून आले असते का? ते तिथंच इठ्ठल करीत बसला. ते सुटून आलं, त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो, आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. हे तसंच आहे. सरपंच बी बदमाश लागतो. माझं गाव 30 वर्षापूर्वी हागणदारी मुक्त करताना पाटलाच्या बायाला दंडाला धरून उठेल मी, दंडाला धरून. कुठं जीव म्हणता असेल, मी कसा जगलो मला माहिती. आणि तेव्हा पैसे देत नव्हतं सरकार, 1000 रुपये सुद्धा संडासला नव्हते. तेव्हा माझ्या गावच्या लोकांनं महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना ग्रामीण बँक, हिच्याकडून दर घरानं 5-5 हजार रुपये कर्ज काढलं होतं, कर्ज. आणि 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त झालं होतं. तेव्हा 30 वर्षापूर्वीची गोष्ट. 3च महिन्यात, 90 दिवसात. मी झोपत नव्हतो आणि बसत नव्हतो. माझी गाडी होती झेन, रस्त्यानं नीटच हाणायचो.
ब्रेक मारीतच नव्हतो पहाटी. बाया असे साड्या धरून पडायच्या, आला आला मेला, उभा करीत ना. तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटाना हाना, मला काय, पण जे आहे ते सत्य सांगतो मी. तेव्हा झालं ते. आज त्याच महिला किती सुखी आहे, ते गाव किती सुख. माझ्या इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, शाहरुख खान पितो, आमिर खान पितो, सचिन तेंडुलकर पितो, त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई पिते आज फुकट. आमचं हे बी बंद झालं आता, या मशनी नाही आता, म्हणजे आहे त्या, पण आम्ही याच्या पुढचं पाणी देतोय लोकांना. आता रोजानं जाणारी बाई मुख्यमंत्री पितो त्या क्वालिटीचं पाणी पिते माझ्या इथे. त्या दिवशी ते फळं केलं, थोडा त्रास झाला. मी लोकांना एकच सांगायचो, संडास बांधा नाही तर नका बांधू, रस्त्यावर बसायचं नाही. मग कुठं बसन? तुमच्या इथे कोणी आता बाहेर जात नसेल आहे ना, काय? एक अर्ध कोणी कडीकडीचे कडीकडीचे 100% आहे ना, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आता निघलं म्हणून सांगतो, महाराज यायला बी उशीर आहे. नाही, संडासच्या 2 गोष्टी सांगतो, महिला मंडळ नीट ऐका. पहिलं काम आहे संडास का बांधायचं, कारण लोकांना मजाक वाटते. 1 नंबरचं काम आहे, टायमाला गेलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जावं वाटलं 1 मिनिटाच्या आत जायचं, नाही गेलं तर रक्त खराब होतं. ताबडतोब जायसाठी घरात व्यवस्था पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप 400 वर्षापूर्वी शौचालय वापरत होते. माझी जाऊ रायगड किल्ल्यावर जाऊन बघा, 400 वर्षापूर्वी शौचालय होते. मी जेव्हा रायगड किल्ल्यावर गेलो, महाराजांनी वापरलेलं शौचालय पाहिलं, मी अक्षरशः झोपून दर्शन घेतलं त्या संडासचं. काय आम्ही अजूनही वेडवणी करतो. एक कारण सांगितलं का वापरायचा, ताबडतोब जायचं. उशीर झाला, रात आहे, पाऊस चालू आहे, घरी कोण नाही, गरोदर महिला आहे, उशीर झाला तर आरोग्य बिघडेल, म्हणून ताबडतोब जायचं. दुसरं एक कारण आहे, पोराओ, शाळातल्या पोराओ, 9वी 10वी 11वी, नीट ऐका. माशी असते ना, माशी माहिती आहे का पोराओ, माहिती आहे का? माशीला किती पाय असते माहिती आहे ना? मग सांगा किती? 6. किती? 6. ती माशी रस्त्यावर कोणी संडास केली आणि त्या संडासवर जाऊन बसली, ध्यान करा, आणि 6 पाय बुडिले तर एका पायाला 6000 जंतू चिटकते. एका पायाला 6 पायाला किती झाले? 36,000. आणि ती माशी उठली आणि आली आणि आपल्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली, तर आपण खातो का फेकून देतो? हां, खोटं नाही बोलायचं. खातो. तुम्ही खाता, हे खाते, आम्ही खातो, कारण आपल्याला कळलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या पोराओ, उद्या काय वार आहे? मंगळवार आहे ना. उद्या चालतं करायला काय हरकत नाही. किती पोरं एक प्रयोग करून पाहतात घरी गेल्यावर? पोराओ, पोरं एक प्रयोग करून पाहता का घरी गेल्यावर? कोण कोण पोरापैकी कोण कोण करण? वर हात करा. पोरं पोरी. हां, पोरी नाही करणार, थोडे आहे. बरं चला, थोडे का होईना. काय करायचं उद्या घरी गेल्यावर? पक्का ना?
तुमच्या तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये